नमस्कार. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात अजून पण जमा झाला नाही आहे का? आणि यामुळे तुमच्या मनामध्ये चिंता निर्माण होत आहे का? तर काळजी नका करू, ही समस्या खूप लोकांना होत आहे. आज आपण ही समस्या कशामुळे निर्माण होत आहे आणि याच्यावर घर बसल्या उपाय काय आहे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, पात्र असूनही पैसे खात्यात आले नाही. चला यामागचं काय कारण आहे सांगतो तुम्हाला. सर्वात पहिली गोष्ट तर ही अडचण फक्त तुम्हालाच येत आहे असं नाही, आणि याचा अर्थ असाही नाही की तुम्ही अपात्र आहात. ही एक टेक्निकल अडचण आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे ही अडचण आपण सहजपणे दुरुस्त करू शकतो. आता तुम्हाला सांगतो पहा, टेक्निकल प्रॉब्लेम आहे तरी काय, पैसे खात्यामध्ये येत का नाही आहेत. या समस्याचा मूळ कारण म्हणजे आधार सीडिंग डिॲक्टिव्हेट होणे. आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या या योजनांचे पैसे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात, पण होऊ शकते काही कारणांना हे लिंकिंग डिॲक्टिव्हेट झाली असेल आणि हे जास्त प्रॉब्लेम पोस्ट बँकेच्या खात्यासोबत झालेला. आणि आता याच्यावर उपाय काय आहे हे जाणून घेण्याआधी आपण पाहूया आधार सीडिंग म्हणजे काय होते. आधार सीडिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर सरकारला आपण सांगायची एक प्रक्रिया आहे की योजनेचे जे पैसे आहेत ते याच बँकेत पाठवायचे आहे. हे एक साधारण गोष्ट आहे, पण याच गोष्टीवर तुमचे पैसे वेळेवर भेटतील की नाही हे अवलंबून असते. येथील सर्व खेळ आहे. जर तुमची सीडिंग सक्रिय म्हणजे ऍक्टिव्हेट असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जर सीडिंग डिॲक्टिव्हेट असेल तर हा पैसा थांबवला जातो. मग तुम्ही पात्र असून सुद्धा ते पैसे तुमच्या खात्यात येत नाही, पण घाबरायचं काही कारण नाही. चांगली गोष्ट तर हे आहे, बंद झालेले लिंकिंग आपण पुन्हा चालू करू शकतो. चला तर मग सांगतो तुम्हाला हे कसं करायचं. तर पण थांबा, हे करायच्या आधी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही NPCIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एकदा स्टेटस चेक करा. जर तिथे तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. ही प्रोसेस त्यांच्यासाठी आहे ज्यांचा स्टेटस इनऍक्टिव्ह आहे. ही ऑनलाईन प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला सांगतो पहा कसं करायचं. तर सर्वात आधी NPCI पोर्टलवर जायचं आहे. तिथं कस्टमर सेक्शन निवडायचं आहे. तिथं तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि बँकेचा डिटेल टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तिथं टाकून सबमिट करायचं आहे. बस एवढंच काम आहे. ज्यांना ही प्रक्रिया अवघड वाटत असेल त्यांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन ही प्रक्रिया करू शकता. आधार सीडिंग ऍक्टिव्हेट करून द्या असं म्हणायचं आहे. चला तर मग ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे काय होतं आणि त्याला किती वेळ लागतो हे जाणून घेऊया. ही प्रोसेस फास्ट आहे. हे साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि तुम्हाला स्टेटस ऍक्टिव्ह झाल्याचे दिसते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे TBT लिंक ऍक्टिव्हेट झाली. याचा अर्थ असा नाही की तुमचे थांबलेले पैसे दुसऱ्याच दिवशी जमा होतील, असं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचे पुढचे जे पैसे भेटणार आहे त्याच्यासाठी तुमचा खाता आता सक्रिय झाला आहे, म्हणजे ऍक्टिव्हेट झाला आहे. तेव्हा सरकार पुढचा हप्ता तुमच्या खात्यात टाकेल, तेव्हा न थांबता ते पैसे तुमच्या खात्यात येतील. तर मग चला, व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.